तुमच्याकडे येतो उमाते. हां, तुमचा स्थापत्य मंदिरांच्या स्थापत्य कलेचा तुमचा अभ्यास. मी MA केलं आर्ट अँड पेंटिंग घेऊन आणि त्याच्यानंतर काय झालं की त्याच वेळेला म्हणजे 81 ते 83 या काळात माझं MA झालं आणि 82 साली माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. म्हणजे माझा एका अर्थी चित्रकला आणि लेखन हा प्रवास एका वेळेला सुरू झालेला होता. त्याच्यानंतर मी PhD करायचं ठरवलं आणि मग एक वर्षभर काय चाच पडून शेवटी माझा विषय मी ठरवला की आणि ओंकार सरांनी पण सांगितलं आणि द्रविडियन देवालय. त्याच्यानंतर त्या निमित्ताने त्याचं वाचन वगैरे हे सगळं सुरू झालं. माझी पार्श्वभूमी अशी की मला जन्मल्यापासून देवपूजा हे प्रॉब्लेम कधी आलेच नाहीत. म्हणजे थोडंसं माझ्या आईचं स्वतःपुरतं देवघर होतं, पण असं घरात काहीच स्तोप नसल्यामुळे माझ्या दिनक्रमामध्ये एक उदबत्ती ओवाळणे वगैरे सुद्धा कधी नव्हतं. आणि माझं लग्न जे झालं ते थोडंसं वैष्णव कर्मठ घरात झालं आणि त्यामुळे तिथं आजूबाजूला जी मंडळी होती म्हणजे पुण्यात सुद्धा काही मंडळी होती आणि ही अत्यंत देवपूजा करणारी, सवळं ओवळं वगैरे वगैरे सगळं पाळणारी होती. माझं लग्न झालं तेव्हा मी होते 19 वर्षाची. त्यामुळे माझ्या डोक्यात कन्फ्युजन सुरू झालं. म्हणजे इतकी वर्षानुवर्ष मी हे जे काय समजून चाललेली आहे. आमच्या वडिलांची एक थेअरी होती, आपण कुणाचं वाईट करत नाही, आपलं काही वाईट होणार नाही आणि जे होतंय ते होतंय, त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नाही. अशा धडकशाहीने माझं सगळं चाललेलं होतं. पण मी आता जरा विचारात पडलेली होते आणि माझं कन्फ्युजन डोक्यामध्ये होतं की आजूबाजूचा एवढा मोठा समाज आहे, तो करतोय हे खोटं आणि मला वाटतंय तेवढंच एक खरं, असं असतं का, असा प्रश्न सुरू झाला. आणि या टप्प्यावर माझा PhDचा अभ्यास सुरू झाला. मग तेव्हा जेव्हा देवालय हा विषय आला तेव्हा मग तिथं तुमची अशीच सुरुवात होते की तुमची पूर्वी कशी पद्धत होती पूजेची, नंतर कशी तिथं मूर्तीपूजा इंट्रोड्यूस झाली, मग कशी देवळं सुरू झाली वगैरे वगैरे. म्हणजे माझ्या डोक्यातला जो कन्फ्युजन होता त्याला एक शिस्त लागली की हे सगळं प्रकरण असं 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 आहे हे कळालं. मगाशी शिवराम कारंतांचा पण विषय निघालेला होता. त्यांची मी एक पहिली कादंबरी जी माझी प्रकाशित नाही झाली पण माझी ती अनुवादित केलेली पहिली कादंबरी आहे, मुकज्जीची स्वप्ने अशा नावाचं आहे ते. मुकमराठीमध्ये ती मुकज्जी नावाने मीना वांगेकरचा अनुवाद प्रकाशित आहे. तो मी माझ्यासाठी केलेला अनुवाद होता. त्या कादंबरीमध्ये शिवराम कारंतांनी पण कादंबरीसारख्या फॉर्ममध्ये म्हणजे देवपूजा आहे कशी वेगवेगळ्या टप्प्यावर कशा कशा पद्धतीने डेव्हलप होत गेली हे त्या कादंबरीमध्ये पण ते आलं. मी मगाशी जे म्हटलं की कारंतांनी त्या बाबतीत पण माझं डोकं जरासं साफ केलं आणि पुढे PhDसाठी माझा हा सगळा अभ्यास सुरू होता. या निमित्ताने काय झालं की देवळं बघत बघत फिरायचा एक प्रवास होता. हा पुस्तकातला प्रवास हा एक शिस्त लागली ह्याची. पण दुसरा एक प्रवास असा होता की मी वेगवेगळी देवळं बघत होते. मी दक्षिणेकडची जी देवळं 2,500 वर्ष तिथली पूजा सुरू आहे, एकही वेळ तिन्ही त्रिकाळ पूजा सुरू आहे, एकही वेळची पूजाकाचा खाडा नाही आहे तिथे. 2,500 वर्ष. हो हो. आणि अशी ती देवळं जी आहेत श्रीरंगम वगैरे ती मोठी मोठी देवळं आहेत. आणि तिथं मी ते वास्तुशास्त्र म्हणजे माझ्या अभ्यासाचा विषय म्हणून जे काय बघायची, खांबात काय फरक झाले वगैरे वगैरे तो भाग वेगळा होता. या सगळ्या सकट मी दुसरं एक दृश्य बघत होते की मी तिथं आत गेले की मी काय त्या लोकांच्यासारखी प्रदक्षिणेच्या मार्गाने जात नव्हते, कारण तिथं गर्दी खूप असते. मी उलट्या रीतीने जात होते आणि त्यामुळे मला फोटो काढणे वगैरे वगैरे सगळं सोयीचं होत होतं. पण हे सगळं करताना पण मी बघत होते की एवढा मोठा जो काय एक मॉब या देवळाने बांधून ठेवलेला आहे आणि वर्षानुवर्ष बांधून ठेवलेलं आहे. हे असं आहे तर म्हणजे मग फक्त मी म्हणते याला काय अर्थ आहे का? माझ्या आजूबाजूच्या लोकांचा सोडून द्या, तो प्रश्न माझा सुटलेला होता. पण एवढा मोठा भारतीय मन काय विचार करतंय आणि काय पद्धतीने चालतंय ह्याच्याकडे मी फक्त मला पटत नाही म्हणून मी फुली मारू शकते का, याही दृष्टीने मी हे केलं. आणि याच प्रसंगी एक अशी घटना घडली. मी माझी बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितली. तिथं एक अगदी असा कार करून फिरताना असं एक अगदी पडकं देवळं दिसलं. तिथं आम्ही गेलो, उतरलं माझ्याबरोबर आणि काही माझे मित्र वगैरे होते. उतरलं. ते गावाबाहेरचं देऊळ होतं, शंकराचं देऊळ होतं तिथं आणि कुणीही आमच्याबरोबर नव्हतं. मी बाहेर चप्पल काढल्या आणि आत गेले. हे माझं काय आहे तिथं तर मी चप्पल काढले की घातले बघायला कोणी नव्हतं. हे मी माझ्याकडे पण त्या निमित्ताने पुन्हा एकदा बघितलं. म्हणजे काय, मला सगळं कळत नाही, मला न कळणारं बरंचसं इथं आहे ह्याचं ज्ञान मला झालं. या निमित्ताने हे ज्ञान तुम्हाला झालं. वीणाते, मगाशीच सांगितलं की मी ग्रंथपालनाचं केलं.
तत्पूर्वी म्हणजे प्रत्यक्ष ग्रंथपालनाची पदवी घेण्यापूर्वी सुद्धा मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये असल्यामुळे तिथली जी जेरबाई वाडिया लायब्ररी ही प्रचंड मोठी, ती तर मी बघतच होते किंवा त्याच्यातला मी भरपूर वापर केला होता. आणि नंतर जयकरची युनिव्हर्सिटीची लायब्ररी ही पण माझ्या ह्याच्यात. मला जी नोकरी मिळाली ती मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स औरंगाबाद, ती डॉक्टर आंबेडकरांची तिथे पर्सनल लायब्ररी एक त्याच्यात सेक्शन होता. अतिशय महत्त्वाचा असा तो समृद्ध आणि संपृक्त असं ते हे दालन होतं. त्यांचा लौकिक एवढा होता त्या कॉलेजचा त्या काळात आणि त्या लायब्ररीचा, की त्या काळातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर व्यक्ती म्हणजे सरन्यायाधीश गजेंद्र गडकर, सुलभा खान पाणंदीकर, ह्या अशा व्यक्ती औरंगाबादला आल्या की लायब्ररी बघायला मुद्दाम यायच्या. माझं वय त्यावेळेस म्हणजे 21 ते 25 हा वयाचा काळ मी तिथे होते, तरुणी, अविवाहित. आणि त्या काळात औरंगाबाद त्या मानाने पुष्कळचं सनातनी म्हणणार नाही, पण थोडंसं मी पुण्यातून गेलेले म्हणजे समजू शकता. तर अशा वेळी एका तरुणीने तिथे राहणं, एकटीने राहणं आणि ही लायब्ररी सांभाळून अशा मोठ्या व्यक्तींशी इंटरॅक्ट होणं हे एक फार मोठं मला आव्हान होतं. आणि आव्हानं होते अशासाठी की जेव्हा मी ग्रंथपाल झाले तेव्हा मला एक सत्य प्रकर्षाने जाणवलं की मी फक्त साक्षर आहे. ज्ञान हे अत्यंत विस्तृत अनेक केंद्रात अनेक ठिकाणी आहे. ती पुस्तकं हाताळणं हाच मला एक स्वतःचा मला दाखवत गेलं की तू फक्त साक्षर आहेस. आणि ह्या लोकांशी इंटरॅक्शन करताना त्या त्या विषयातले संदर्भ शोधणे, त्याच्यावर चर्चा करणं किंवा त्यांना दाखवून देणं. कारण हे सत्य शोधण्याचे मार्ग जी पुस्तकातून जे शोधतात तेव्हा दोन्ही बाजू कशा बघायच्या वगैरे ह्याचं एक मला कुठेतरी एक नकळत मला ट्रेनिंग मिळत होतं. त्या काळात मी तिथे एकटीच असल्यामुळे ही प्रचंड मोठी लायब्ररी होती. एक एक लेखक गठ्ठ्याने मी सायकलवर पुस्तकं न्यायचे आणि वाचायचे. त्याच्यामुळे माझं आणि दुसरं गोष्ट म्हणजे मी सांगितलं माझं ग्रामीण भागात बालपण गेल्यामुळे एक न्यूनगंड फक्त मराठीच आपल्याला येतं म्हणून जाणीवपूर्वक इंग्रजी म्हणजे पिरांदोलो, सार्त्र वगैरे जमतील तसे न्यून वाचायचे, समजवून घ्यायचे. हा झालं. ह्याच्यातून एक मोठं मला धाडस किंवा एकटं राहण्यातून एक स्वातंत्र्य घेणं किंवा स्वतःला ठाम राहणं याची सुद्धा मला ह्याच्यात धडे असे मिळाले की मी सांगितलं होतं मी 10 ते 5 ही माझी लायब्ररीची वेळ येणार नाही अवांतर. एकदा आमची ती पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या लोकांची कमिटी आली आणि 5:30ला त्यांचा निरोप आला की आम्हाला अमुक अमुक पुस्तकं हवी आहेत. मी म्हटलं माझी वेळ संपली. विचार करा मी 23-24 वर मी येणार नाही कारण मी एकटे होते, अविवाहित होते आणि कॉलेज खूप लांब होतं माझ्या राहत्या ठिकाणी. त्यांनी मला गाडी पाठवली आणि चिठ्ठी पाठवली की आम्ही इथे थांबलो आहोत, तुम्ही या. कारण माझ्याशिवाय लायब्ररी कोणी म्हणजे ते सील केलेली असायची, मी लायब्ररी सील करून निघायचे. जबाबदारी एवढी होती आणि एवढी मी सावध होते की लायब्ररी संध्याकाळी सील करून यायची. अत्यंत दुर्मिळ पुस्तकं त्या लायब्ररीत होती. तर त्यांनी मला गाडी समर्थ म्हणून होते, त्यांनी मला गाडी पाठवली, चिठ्ठी पाठवली, आम्ही इथे उभा आहे, तुम्ही या, पुस्तक द्या आणि जा. म्हणजे हे मी ते बॅरिस्टर समर्थ किंवा अशा लोकांच्या समोर हे टिकण्याचं, उभं राहण्याचं धाडस दिलं. सुलभा खान पाणंदीकर एकदा आल्या होत्या, तर त्यांनी मला फिरता शेवटी विचारलं की मुली तुझा विषय काय का? नाही, तू सगळ्या गोष्टी मला बरोबर दाखवतेस. म्हटलं मी फक्त लायब्ररीयन आहे. त्या लायब्ररीयन असण्याचा मला खऱ्या अर्थाने पुढच्या आयुष्यात खूप उपयोग झाला. जेव्हा मी लिहायला लागले तो लायब्ररी रिसर्च करणं, तिथे जे मला जे मिळालं होतं ट्रेनिंग म्हणा, मला आत्मविश्वास किंवा एक कुठल्याही लायब्ररी मला वाटतं अभ्यास करायची पद्धत सुद्धा तुम्हाला मिळाली असणार. हां, म्हणजे मला माझ्या आयुष्यातला सर्वात एक महत्त्वाचा तो कालखंड असा आहे की हजारो पुस्तकं मी माझा विषय नसताना त्या प्रोफेसर्सना देण्यासाठी, दुसऱ्या ज्ञानी लोकांना देण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी या सगळ्या माझा ट्रेनिंगचा मला उपयोग झाला. आणि त्यामुळेच पुढचे माझे विषय नसलेले म्हणजे माझ्या अभ्यासाचे विषय नसलेले विषय मी लिहू शकले. त्याची मुळं त्या लायब्ररीयन असण्यात आहे, त्या लायब्ररीयन असण्यामध्ये आहेत. तुम्ही तिघींनी त्या 3 तुमच्या टप्प्यांबद्दल खूप छान सांगितलं. आता एक वेगळा टर्न घेऊया आपण. तुम्ही इतकं विपुल लिखाण केलं, तुमच्या दोघींचं म्हणजे प्रतिभाताई आणि वीणाताईंनी चरित्र, आत्मचरित्र, ललित लिखाणही केलं. उमाताईंचं आपल्याला जे जास्त लिखाण ठाऊक आहे ते अनुवादित लिखाण ठाऊक आहे. तुमच्या तिघींच्या लिखाणामधली
कुठली 2 तुम्हाला आवडती कॅरेक्टर्स ती जर तुमच्या समोर आली तर तुम्ही कशा वागाल, काय विचाराल, काय बोलाल? भैरप्पांची पर्व कादंबरी मी अनुवादित केलेली आहे. महाभारतावरची ती कादंबरी आहे. त्यातला एक प्रसंग आहे. प्रसंग असा आहे की युद्ध संपलेलं आहे आणि त्याच्या आधी युद्धाचे प्रसंग आहेत. त्याच्यामध्ये फार त्यांनी छान पद्धतीने म्हणजे जेव्हा अर्जुनचा अभिमन्यू जातो किंवा घटोत्कच जातो तेव्हा अर्जुन कसा विलाप करतो किंवा भीम कसा हे होतं, हे सगळं त्यांनी आधीच्या प्रकरणामध्ये सगळं दिलेलं आहे. आणि नंतर युद्ध संपलेलं आहे आणि आता परिस्थिती अशी आहे की आपल्या ह्या कोण बरं तो त्यांनी हिचे द्रौपदीची 5ही मुलं अश्वत्थामाने द्रौपदीची 5ही मुलं मारलेली आहेत. त्यामुळे असं दृश्य असं आहे की 5ही मुलांची प्रेतं पडलेली आहे, त्याच्यावर वस्त्र आहे आणि द्रौपदी एकटी त्याच्यावर पडून रडती आहे. तर ह्या बायका 1-2 तिला येऊन सांगतात, म्हणजे हा भैरप्पाने रंगवलेला प्रसंग आहे. तर त्या बायका येऊन तिला सांगतात या माझा पण मुलगा गेला आणि हा अभिमन्यू गेला आणि सगळ्या आता एवढ्या सगळ्या बायकांच्या नशिबाला आलं आहे तर तू आता उठ, आता यांची प्रेतांचं हे होईल तर आपण लवकर हे करायला पाहिजे वगैरे असं सगळं. तरी ती उठत नाही. शेवटी कृष्ण म्हणतोय की तर तुला मी काय सांगू, हे सगळं जे काही झालं आहे एवढं मोठं महायुद्ध झालेलं आहे आणि तू असं कसं, म्हणजे आता तू हो बाजूला, आता आपल्या बाकीच्या पुढच्या गोष्टींना तू वाव करून दे. तेव्हा ती म्हणते कृष्णा, जेव्हा अभिमन्यू गेला तेव्हा अर्जुनाने काय विलाप केला तू बघितलं, जेव्हा घटोत्कच गेला तेव्हा भीम किती रडला ते तू बघितलंस. आज माझी 5 मुलं मेलेली आहेत आणि हे 5ही नवरे बाजूला बसलेत आहेत मुकाट्याने बघत. तर हे मोठं सत्य तू मला दाखवून दिलं आहे. त्यामुळे आणि ते का दाखवलं गेलं तर ते अश्वत्थामाने माझ्या 5 मुलांना मारल्यावरनं स्त्री जन्मातलं एक मोठं सत्य मला इथं दिसलेलं आहे. त्यामुळे तू त्याला मारू नको, त्याला सोडून दे. हे जेव्हा प्रसंग मी पुन्हा आता मी अनुवाद करून फार वर्ष झाली, म्हणजे कधीतरी 89-90 साली ते पुस्तक मी अनुवादित करत होते आणि 91 साली वगैरे ते पुस्तक आलं असेल. पण तो प्रसंग मला जेव्हा जेव्हा असं मी आठवतं तेव्हा मला असं त्या द्रौपदीला म्हणावंसारखं वाटते, बाई गं तू केवढं मोठं सत्य सांगितलंस. आणि दुसरं एक असं भैरप्पांचीच कादंबरी आहे, ती पण तडा नावाची आहे, ती अलीकडची कादंबरी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सुशिक्षित म्हणजे त्यांना सरळ सरळ त्यांनी असंच हे केलेलं आहे की आता जे कायदे आलेले आहेत स्त्रियांच्या बाजूनी त्यामुळे स्त्रिया त्याचा जसा आता स्त्रिया भाबड्या राहिलेल्या नाही आहेत, त्या कायद्यांचा गैरफायदा घेऊ शकतील इतक्या त्या चलाक आहेत. तर अशी त्यांनी कॅरेक्टर्स दाखवलेली आहेत आणि त्याच्यातले एक इला नावाचं प्राध्यापक कॅरेक्टर आहे. तर ते भैरप्पा आता लेखक मी सगळे जे ललित लेखन केलेलं असल्यामुळे लेखकांनी पूर्ण व्यूहरचना करून ते चित्र तसं उभं केलेलं असतं, म्हणजे हे कॅरेक्टर वेगळं वागणं शक्यच नाही. अशाच पद्धतीने त्यांनी सगळं पुढे ठेवलेलं असतं. मला मात्र त्या इलाला असं म्हणावं सर वाटतं, एवढी शिकलीस, एवढी प्रोफेसर झालीस, एवढ्या मुलांना शिकवत राहिलीस, पण तू जीवनाचं म्हणजे त्याच्यामध्ये तू खूप फेमिनिझम वगैरे तू शिकलीस, सगळं झालं, पण जीवनाचं शहाणपण तू कधी शिकलीच नाहीस काय, हा एक प्रश्न मला त्या इलाला विचारावा. मला 2 कॅरेक्टर्सना विचारावं असं वाटेल. प्रतिभाताई, तुमच्या 2 व्यक्तिरेखा. एक पहिल्या तीरावर म्हणून एक कथा लिहिली होती मी, त्याला सुद्धा 40-45 वर्ष झाली. आता ती कथा अशी होती की एका गावामध्ये अफवा पसरते की नदी पार करून पलीकडे तुम्ही गेलात तर तुम्हाला सगळं नवीन जग मिळणार आहे, कम्प्लिटली नवं कोरं जग मिळणार आहे. पण एकच अट होती की इथून जाताना काहीही घेऊन जायचं नाही, म्हणजे आपले फोटोसुद्धा घेऊन जायचे. मग त्यात सगळ्या लोकांची कासाविषयी मग एक जण करत तिकडे जातो आणि तिथे प्रचंड सगळंच आधुनिक, सगळं खुश होतात लोक. आणि शेवटी एक म्हातारी शेवटी जाते, तर जाताना हातातली काठी घेऊन जाते आणि तिथे गेल्यानंतर ते सगळं खलास होतं आणि सगळेजण परत येतात. ही कथा. तर ती नंतर काही वर्षानंतर लंडनमध्ये नेहरू सेंटरतर्फे आशा नावाचं ते दरवर्षी एक कलेक्शन काढतात. तर कथा लेखिकांचं भारतातल्या सगळ्या विविध भाषातल्या, तर त्यांनी माझ्याकडे कथा मागितली. मी म्हटलं अहो मी कथाकार म्हणून मी नाही ओळखली जात, त्या म्हटलं म्हणूनच आम्हाला तुमची कथा पाहिजे, म्हणून ही कथा मी त्यांना माझी इंग्लिशमध्ये भाषांतर करून पाठवली होती. तर त्यातल्या लोकांना मला आज भेटायचं आहे.
कारण आज चंगळवाद इतका वाढलेला आहे की तुम्ही पहिल्या तीरावर गेल्यानंतर खुश झालायत का? म्हणून मला त्या सगळ्या गावच्या लोकांची आठवण येते. आणि दुसरी आठवण येते सद्गुण मंजिरी एक नावाची 1865-66 सालचा जन्म तिचा. तर तिचं ते ट्रॅक्स म्हणतात ना, एवढंसं पुस्तक आहे ते 50 पानांचं. तिच्याबद्दल लेख लिहिला होता मी. सद्गुण मंजिरी. बालविधवा, 8-9 वर्षाची असताना विधवा झाली ती. तिचे वडील सुधारक, त्यांनी तिला सांगितलं आपण तुझा पुनर्विवाह करून द्यायला, तर ती तयार होत नाही. मग ते वडील आधुनिक विचारांचे असल्याकारणाने तिला तेव्हा मिशनऱ्यांच्या शाळा होत्या, मिशनऱ्यांच्या शाळेत घातलं. शिकते ती, इंग्लिश चांगलं बोलायला लागते. आणि त्या शाळेची जी मुख्याध्यापिका असते ती बदलून लंडनला गेल्यानंतर तिच्याशी तिचा पत्रव्यवहार सुरू होतो. ती विचारते की तुला काय व्हायचं आहे. ही गोष्ट सांगते मी 1867 सालचा जन्म तिचा, त्याच्यानंतर 80 सालची गोष्ट आहे ही. ती म्हणाली बाई मला चित्रकार व्हायचं आहे. तर तिला मला सांगायचं ही बघ ही बाई चित्रकार झाली आहे आज. तिला भेटून मला सांगायचे त्या काळात बाईने चित्रकार होणं माहीतच नव्हतं. आणि तिला विचारते ती बाई, फर्नांडिस म्हणून असते, ती म्हणते तुला चित्रकार काय व्हायचं आहे. ती म्हणते निसर्गाचं सगळं रूप मला कागदावरती आणायचं आहे आणि ते मला कसं दिसलं ते मला दाखवायचं आहे. ते मला कसं दिसलं हे म्हणून तिचं नाव सद्गुण मंजिरी ठेवलं. तर मला ती भेटली तर म्हणजे मला असं खरंच वाटतं ती भेटावीन, तिला सांगावं या बघ माझ्या शेजारी बसलेले आहेत चित्रकार. म्हणून मला या दोघांची आठवण येते. क्या बात. तुमची 2 कॅरेक्टर्स. मला स्वतःला सुमारांचं म्हणजे मी जे काही ग्रंथपालनात वाचलं त्या काळात आणि सुमार गोष्टींचं मला आकर्षण कधीच वाटलं नाही. व्यक्ती असो कार्य असो, तर एक कुठेतरी मला एक त्यातला दर्जा किंवा काहीतरी मौलिकता म्हणजे नो नॉनसेन्स असणारे श्लोक मला जास्त तर हा एक स्वभाव त्या वाचनातून झाला. आणि मी जी कॅरेक्टर्स निवडली ती बहुतेक सगळी ही विचारांच्या चौकटी रट मोडणारी, तुमच्या नेहमीच्या आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करणारी अशीच आहे. म्हणजे त्यांनी एक आता त्याच्यातलं खानखोजीचे एक चरित्र जर घेतलं मी उदाहरण, तर आपल्याकडे अनेकदा आपण बघतो की ते काहीतरी झालं म्हणून स्वातंत्र्य चळवळीत उतरले लोक, असं आहे. खानखोजी हे असं होते की वयाच्या 7व्या-8व्या वर्षापूर्वी पासूनच त्यांनी ठरवलं होतं की मी स्वातंत्र्यासाठी लढा देणार. लग्नाच्या मांडवातून पळून गेले वगैरे वगैरे. त्यांचा संबंध लिहित असताना म्हणजे त्यांनी स्वतःच्या काही नोंदी ज्या लिहिल्या आणि ज्या मला मिळाल्या होत्या त्या त्यांच्या 1919 सालापर्यंत थांबतात. नंतरचं लिहिणं त्यांना भुकेपोटी परवडलं नव्हतं असं म्हणेन. म्हणजे त्यांना खायची सुद्धा भ्रांत असल्यामुळे त्यांना इतकी खाण्यासाठी किंवा त्याच्यासाठी व्यग्र करावा लागला की त्यांना हे लिहिणं परवडलं नाही. आणि ते लिहिणं सुद्धा डबल स्पेस आपण जे ड्राफ्ट करायचो त्याच्या मधल्या ओळीत त्यांनी पेन्सिलने आपलं मराठीने लिहून ठेवलेलं होतं. त्याच्यात एक असा उल्लेख होता की 1919 साली मी मुंबईच्या किनाऱ्यावर येऊन गेलो आणि तिथे माझा पाठलाग चालू होता आणि टिळकांचा असा मला निरोप आला की तू इथून जा, मग तू थांबू नकोस तुझ्यावर. आणि ते निघून गेले. पुढे ते जर्मनीत गेले आणि जर्मनीतून ते नंतर त्यांना तिथल्या 19 मार्कचं तिथल्या अवमूल्यन झाल्यावर त्यांना जर्मनी सोडून मेक्सिकोला यायला लागलं. तर हा जो सगळा प्रवास होता हा कुठेही मला प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून किंवा नाही, हा मी इतर पुस्तकं वाचून असं आपण जसं म्हणतो की एक तर्क लढवत लढवत त्याच्या सत्याच्या जवळ जात लिहिलं. मला नेहमी असं वाटलं की ते तिथे मेक्सिकोत राहिल्यावरती त्यांनी स्वतः कार्वरला ते भेटलेले होते 1911-12 साली जाऊन राहिले कार्वर बरोबर. आणि त्यांनी तिथून जे शिकून आले होते की मी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिथे मी शेतीत काय सुधारणा करणार आहे ह्याचा त्यांनी तिथे अभ्यास केला होता. तो सगळा त्यांनी अभ्यास मेक्सिकन इंडियनसाठी वापरला. आणि जेव्हा ते भारतात आले तोपर्यंत त्यांच्या तिथे चांदीची आणि सोन्याची खाणसुद्धा स्वतःच्या मालकीची झालेली होती.
इथे आल्यावर त्यांची एवढी अवहेलना झाली, एवढे लोक त्यांना विसरले होते किंवा इतकं ते इथून त्यांचा संबंध एक आंतरिक म्हणजे ते जरी तर मला असं वाटायचं की त्या काळात त्या माणसाला काय वाटलं असेल हे आज जर परत भेटले. त्याच्यातला एक महत्त्वाचा फार प्रसंग मला म्हणजे एखादा कादंबरीकार प्रतिभासारखा असता तर त्यांनी किंवा यांच्यासारखा तर लिहिला असता की ते इराणमध्ये जेव्हा स्वातंत्र्यासाठी लढत होते तर त्यांच्या मांडीला गोळी लागलेली असते आणि ते एका बर्फाच्या गुहेत एकटेच वरती असतात, बर्फ चाटत आणि तिथे काही जे थोडंसं गवत असतं ते खात तिथे 2-3 दिवस ते स्वतःचा जीव जगवतात. मला त्यांचं लहानपणातलं ते हे आठवतं की असं आपल्यावर वेळ आली तर आपण काहीही खाऊन जगता आलं पाहिजे म्हणून गवत खाऊन त्यांनी जगण्याचे प्रयोग केले होते. म्हणजे या माणसाला त्यावेळेस काय काय आठवलं असेल त्या 3 दिवसात. म्हणजे एखाद्या कादंबरीकाराने ते एक आपली आवर्तनं निर्माण केली असती कल्पनेची कविचाराची. मी ते वाचकांच्यावर सोडलं की जो माणूस इथे 3 दिवस एकटा 2 दिवस आहे तो मला त्यांना विचार असेल खरंच तुम्हाला काय त्यावेळेस आठवलं. म्हणजे ह्या गाळलेल्या जागा खूप आहेत त्यांच्या. परत भेटले पुन्हा भेटले तर विचार. तशी दुसरी कॅरेक्टर माझी लिज मायटनरची आहे. लिज मायनर म्हणजे पुन्हा ती मी म्हटलं तसं नो नॉनसेन्स. ती अतिशय बुद्धिमान. तिचं 15 वेळा नामांकन झालंय नोबेल पारितोषिकासाठी. तिथल्या पुरुषी संस्कृतीने तिला प्रत्येक वेळेला बाजूला टाकलेलं आहे. आईन्स्टाईन सारखा माणूस तिच्या मागे उभा आहे आणि तिला त्या नाझी अत्याचारातून सुटका करून घेण्यासाठी हिटलरशाहीला तिथून निसटण्यासाठी ती एका रात्रीत परागंदा होते. तिचा सहकारी ऑटो हॉर्न अणुविभंजनाची त्यांची जी काही प्रक्रिया प्रयोग चालू असतात त्याला त्याचा अर्थ कळत नसतो आपण काय करत असतो आणि त्याला खात्री असते की याचा अर्थ फक्त लिज मायटनर लावून दाखवू शकते आणि तो शोध तिच्या नावावर नाही तर तो ऑटोहॉर्नच्या नावावर आलेला आहे. बरं. आणि ती परांगंदावस्थेत स्वीडनमध्ये 8 वर्ष एकटी एका छोट्या खोलीत जगते, एका ड्रेसवर वापरते, काळी कॉफी आणि ब्रेडच्या तुकड्यावर जगते. तिला त्या काळात काय वाटलं असेल. याचं कारण पुढचं असं की जेव्हा तिला ह्याच्यातून सुटण्याची संधी मिळाली होती म्हणजे तिला मॅनहॅटनमध्ये आईन्स्टाईननी अमेरिकन प्रेसिडेंटला कळवलेलं असतं की जर्मनी आता बॉम्ब तयार करणार आहे, आपण आता लवकर तयार करूया. तर त्या मॅनहॅटन प्रोजेक्टसाठी जेव्हा हिला बोलवलं जातं त्यावेळेस ती सांगते की माझं विज्ञान हे माणसं मारण्यासाठी नाही आहे. 8 वर्षाची अशी जगते एका ड्रेसवर जिथे नोबेल पुरस्कार दिले जातात त्या गावात ही जगणारी बाई सांगते की माझं विज्ञान. एलेनॉर रुझवेल्टनी तिची टेलिफोनवरून इंटरव्ह्यू घेतलेला आहे तेव्हा तिने सांगितलेलं आहे नो सॉरी. दुसरा भाग असा की त्याही नंतर तिला वुमन ऑफ इयर म्हणून 1940चा अमेरिकन पुरस्कार दिला जातो. त्यावेळेस तिचं हे सगळं ऐकून जेव्हा MGM कंपनी तिच्यावर फिल्म करायचे ठरवते, काही लाखो डॉलर्स ऑफर करते, तेव्हाही ती सांगते मला अमेरिकन उथळपणा आवडत नाही, माझ्यावर फिल्म काढू नका. तर हे जे आहे स्खलनशील न होणं, तर त्यावेळेस ही ताकद तिला कुठून आली असेल. एवढ्या गरिबीत आणि राहत असताना आपल्या नावावरचे सगळे प्रयोग ह्या ऑटोहॉर्ननी स्वतःच्या घेतलेत. जर्मन सायन्स हे म्हणजे काय असतं ते हिटलरचा अभ्यास करणारे जाणू शकतील. तिचं सगळं जे आहे कार्य जेव्हा 45-46 नंतर म्युनिकमध्ये त्यांचं म्युझियम उभं राहिलं जर्मन सायन्सचं, तर हे सगळे प्रयोग ऑटोहॉर्नच्या नावावर केलं. आणि ज्या तळघरात एका छोट्याशा तळघरात ती छोट्या टेबलवर काम करायची ते टेबल त्याचं म्हणून दाखवलं गेलं. त्यावेळी स्त्रीवादी ज्या होत्या संशोधन करणाऱ्या किंवा सामाजिक कार्यकर्त्या त्यांनी ते हाणून पाडलं आणि हे टेबल लिज मायटनरने काम केलेलं आहे म्हणून सांगायला लागलं. आणि तिचं नाव प्रथमच एका बाईचं नाव त्या म्युनिकच्या संग्रहालयात आलं, शास्त्रज्ञ स्त्रीचं. आणि याच्याही पलीकडे 109 नंबरचं मूलद्रव्य मायटनेरियम हे एका विद्यार्थ्यांनी तिच्या नावावर केलं. तर हे जे बघतो तेव्हा ही जी तिची विज्ञाननिष्ठा आहे, कार्यनिष्ठा आहे, ध्येयनिष्ठा आहे, हे मेटल काय आहे तुझं. कारण हे एवढ्यासाठीच मी विचारते की तुम्ही मगाशी म्हणाल ना शहाणपण कोणाकडून शिकता, हे अशा कॅरेक्टर्स शहाणपण शिकवत असतात. आणि मला ह्या नवीन पिढीतल्या तरुण मुलींना, त्यांच्या आयांना, सासवांना हेच सांगायचं आहे की अशा स्त्रिया जेव्हा तुमच्याकडून दिसत असतात त्याच्यासाठी आपण पर्यावरण तयार केलं पाहिजे.